नमस्कार, मी दीपक जाधव. 28 ऑगस्टपासून ते 21 सप्टेंबरपर्यंत ॲनिमेशनच्या रूपाने हवामानाचा अंदाज. बघा, जेव्हा महाराष्ट्रावर जे कलर कंपोजिट इमेज येईल, तर बघा 28 ऑगस्ट महाराष्ट्रावरती जो गुलाबी कलरचा कलर दिसतो, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की 28 तारीख, 29, 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पावसाचे वातावरण दिसते. 1 तारखेच्या आसपास बघा महाराष्ट्रावरील तो वातावरणाचा पडदा बाजूला होतो आहे. 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर क्लिअर वातावरण आहे. 4 सप्टेंबरपर्यंत देखील क्लिअर आहे. मात्र विदर्भाच्या बाजूने बघा 4 सप्टेंबरला पुन्हा एकदा एक लो प्रेशर एरिया येऊन 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर आणि 6 ते 7 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण आहे. म्हणजे 5 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत देखील महाराष्ट्रावरती गुलाबी कलरचा जो कंपोजिट दिसतो तो म्हणजे पावसाचा दायरा. तर 9 सप्टेंबरला पुन्हा एकदा वातावरण महाराष्ट्रावरील क्लिअर होताना दिसतं. पण परत एकदा बंगालच्या उपसागरातून 11 सप्टेंबरला थोड्याफार प्रमाणामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन जाताना दिसतं. पण त्याचा प्रभाव हा विदर्भाच्या भागात आणि महाराष्ट्राच्या मध्य प्रदेशच्या लगत भागात दिसतो 14 सप्टेंबरपर्यंत. आणि 14 सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा पाऊस हा क्लीन होताना दिसतो. 15 सप्टेंबरला देखील पावसाची कुठलीही शक्यता नाही आहे. 16 सप्टेंबरला देखील महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता नाही आहे. 17 देखील क्लीनच दिसतो. मात्र बघा, राजस्थानकडे अँटीसायक्लोन दिसते. ए म्हणजे अँटीसायक्लोन, घड्याळाच्या विपरीत दिशेने हवा जेव्हा फिरते आणि मान्सून विड्रॉल जी रेषा देखील त्या ठिकाणी येताना दिसते. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून राजस्थानवर अँटीसायक्लोन म्हणजे डायरेक्शनने जेव्हा हवा फिरते त्यावेळेस मात्र हवेचे प्रेशर वाढतात, हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि मान्सून रिटर्नची प्रोसेस ही सुरू होताना दिसते 17 सप्टेंबरला. परंतु IMDने, भारतीय हवामानशास्त्र विभागाने अजून त्याला दुजोरा दिलेला नाही. परंतु विदेशी मॉडेल जे फॉरकास्टिंग करायला लागले त्यानुसार मी जे आज ॲनिमेशन त्या ठिकाणच्या माध्यमातून तुम्हाला हा समजून सांगण्याचा प्रयत्न होता की साधारणपणे 28 म्हणजे आजपासून ते 28 ऑगस्टपासून ते साधारणपणे 21 सप्टेंबरपर्यंत कशा प्रकारचे वातावरण असेल हे मी या ॲनिमेशनच्या रूपाने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनल जर आवडला तर हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.